नमस्कार, मी मंगेश कुलकर्णी, ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट, श्री ज्योतिष वास्तुविज्ञानमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वास्तुशास्त्र समज गैरसमज या संदर्भात आम्ही या ठिकाणी विविध व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की वास्तु दोष म्हणजे काय हे सामान्य लोकांना कळणं किती अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी आज आपण एक इंडस्ट्रियल एरियातली केस दाखवायचा प्रयत्न करत आहोत. त्या एरियामध्ये जी घडलेली घटना आहे ती घटना या प्लॅनवरती, या बोर्डवरती दाखवायचा प्रयत्न करत आहोत. एक आमचे क्लायंट आहेत, त्यांनी इंजिनियर आहेत स्वतः ते, तर त्यांचा पेट्रोल केमिकल युनिट आहे, त्यांच्याकडे स्वतःचा आहे. बरेच वर्षापासून मुंबईमध्ये त्यांचा तो प्लांट होता, व्यवस्थित चालू होता. पण काही गव्हर्नमेंटच्या अडचणींमुळे त्यांना त्यांचा जो पूर्ण युनिट आहे ते युनिट त्यांना कर्नाटकमध्ये शिफ्ट करावं लागलं. ज्यावेळेस त्यांनी शिफ्ट केलं, कुठल्याही गोष्टीचा विचार न करता एक प्लॉट मिळाला, त्या प्लॉटवरती त्यांनी तो विषय सगळं इन्स्टॉलेशन केलं. आज कुठलीही फॅक्टरी सुरुवात करायची म्हणल्यानंतर कोटी रुपयामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट होते. त्यांची सगळी इन्व्हेस्टमेंट पूर्ण त्या कंपनीला त्यांनी लावलेली होती. आणि साधारणतः 1-1.5-2 वर्षांतर त्यांचं असं लक्षात आलं की त्या ठिकाणी प्रोडक्शन कुठलंच चालू होत नाहीये. किती प्रयत्न करून झाले तरी प्रोडक्शन चालू होत नाहीये आणि आता आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. हे त्यावेळेस लक्षात ज्यावेळेस आलं त्यावेळेस त्यांनी मार्गदर्शन घेण्याचा विचार केला. त्यांचे एक मित्र आहेत, त्यांच्याकडून आमचा रेफरन्स त्यांना मिळाला आणि आम्ही ज्यावेळेस त्या प्रॉपर्टीवरती गेलो त्यावेळेस आम्हाला ज्या ज्या महत्वाच्या घटना दिसल्या त्या आम्ही फोटोमध्ये तर दाखवतच आहोत, तुम्हाला बाजूला फोटोमध्ये सुद्धा दिसेलच. तसेच या प्लॅनवरती आम्ही सुद्धा दाखवायचा प्रयत्न करत आहोत. सर्वात मूळ म्हणजे त्यांचं नैऋत्य कोपऱ्यामध्ये साधारणतः त्यांची प्लॉटची मेन कंपनीमध्ये येण्याची एंट्री होती. सर्वात चुकीची एंट्री मानली जाते. नैऋत्य कोपऱ्यामध्ये कुठलेही म्हणजे घराची असेल, एखाद्या कंपनीची असेल, एखाद्या इंडस्ट्रीची असेल, नैऋत्य कोपऱ्यामध्ये त्या प्रॉपर्टीची एंट्री नसावी, त्या कारखान्याची एंट्री नसावी. कारण की नैऋत्य कोपरा हा घात करणारा आहे, नुकसान देणारा आहे, रिलेशन खराब करणारा आहे. सर्वात मोठा दोष आम्हाला इथं आढळला. नैऋत्य कोपऱ्यानंतर त्या आतमध्ये गेल्यावरती बरोबर या ठिकाणी त्यांच्या पेट्रोलच्या मोठ्या मोठ्या टाक्या होत्या. हे पेट्रोल केमिकल पासून जे काही ते प्रोडक्ट तयार करायचे त्याच्या त्या टाक्या होत्या आणि ते बरोबर हा SSW मधला एरिया आहे. SSW हा डिस्पोजेबल एरिया आहे, याला SSW असं म्हणतात. या SSW एरियामध्ये त्यांचं मटेरियल पहिल्यांदा यायचं आणि इथूनच त्यांचं नुकसानीला सुरुवात होतं. आम्ही त्यांना सांगितलं, पण खूप मोठी इन्व्हेस्टमेंट होती. तुम्ही बाजूच्या फोटोमध्ये बघा, खूप मोठ्या मोठ्या टाक्या होत्या. त्या टाक्या शिफ्ट करणं त्यांना अत्यंत अजिबात शक्य नव्हतं. त्याच्या पुढे अजून सर्वात मोठा दोष म्हणजे या कोपऱ्यामध्ये, आग्नेय कोपऱ्यामध्ये त्यांचा मोठा या प्रॉपर्टीचा कटच होता अख्खा. त्यांना प्रॉपर्टी मिळतानाच अशी मिळाली होती. आग्नेय कोपरा पूर्ण त्यांच्या प्रॉपर्टीचा तो कट होता आणि त्या कटमुळे अग्नितत्व जे आहे ते अग्नितत्व अजिबात बॅलन्स नव्हतं त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये. त्यामुळे आर्थिक नुकसान, आर्थिक फटके बसणे, कर्ज वाढणे अशा या कंपनीमध्ये त्यांना या सगळ्या गोष्टी जाणवत होत्या. अजून सर्वात महत्वाचा मोठा दोष म्हणजे या ठिकाणी त्यांनी पाण्याची टाकी तयार करून ठेवली होती. सामान्य लोकांना माहिती असतं की ईशान्य कोपऱ्यामध्ये पाणी असावं म्हणजे खूप छान परिणाम मिळतात. अहो, पण लक्षात घ्या, ईशान्य कोपऱ्यात पाणी पाहिजे, पण ते पाणी कुठे असावं? ते जमिनीच्या खालती असावं. जमिनीच्या खालती जे पाणी असेल त्याला वॉटर एलिमेंट म्हणतात. ज्यावेळेस जमिनीच्या वर ज्यावेळेस पाणी येईल त्यावेळेस ते अर्थ एलिमेंट होतं. ही पाण्याची टाकी सुद्धा मोठा दोष निर्माण करून देणारी होती. त्या ठिकाणी सांगितलं आम्ही, याच्यावरती वर्क होऊ शकत नाही कारण की मोठी इंडस्ट्री आहे. हे कट जोपर्यंत तुम्ही काढत नाहीत, ह्या टाक्या जोपर्यंत तुम्ही शिफ्ट करू शकत नाहीत, जोपर्यंत पाण्याची टाकी तुम्ही काढू शकत नाही, तोपर्यंत याच्यावरती वर्किंग करणं अत्यंत कठीण आहे. आणि लक्षात घ्या, सांगायचा अर्थ, आज एवढी मोठी इंडस्ट्री आहे, करोड रुपये लावून त्या लोकांनी एवढी मोठी इंडस्ट्री तयार केली होती. छोट्या छोट्या क्षुल्लक कारणामुळे, हे जर आधी ठरवलं असतं, आधी जर प्लॅन केला असता, ते योग्य दिशेमध्ये आपल्याला घेता आलं असतं. सांगायचं अर्थ, योग्य प्लॅनिंग करून जर वास्तुशास्त्राच्या पद्धतीने योग्य प्लॅनिंग करून जर आपण एखादा इंडस्ट्री सुरुवात केली, कारखाना सुरुवात केला, त्याचे शुभ परिणाम आपल्याला अवश्य बघायला मिळतात. आज ही एवढी करोड रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली कंपनी त्यांच्यावरती बंद करण्याची वेळ आलेली. इव्हन त्यांच्या स्टाफचा पेमेंट सुद्धा द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. रेंटवरची प्रॉपर्टी होती, 5-10 वर्षाचा रेंट, त्यांच्याकडे 2-2, 3-3 वर्ष रेंट आज पेंडिंग आहे. आज एवढी मोठी याच्यातल्या आतमध्ये जे मशिनरी आहेत त्यांचे कॉस्टिंग जास्त प्रमाणात आहे. आज जे कर्ज वाढलेले आहे ते सोप्या प्रमाणात कर्ज नाहीये. बँक करप्शन झालेली आहे. सांगायचा मुद्दा या छोट्या या आधी जर वास्तुशास्त्राचं मार्गदर्शन घेऊन जर आपण इन्स्टॉलेशन जर केलं असतं एवढा मोठा नुकसान आपल्याला झालं नसतं. इथूनही भविष्यात जे लोक
कारखाना करण्याचा, एखादा छोटी मोठी इंडस्ट्री सुरुवात करणार आहेत, वास्तुशास्त्राचं योग्य मार्गदर्शन अवश्य घ्या. आपले नुकसान होऊ नये हाच त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे. आमचा स्वार्थ त्यात नाही, आपला फायदाच व्हावा. आपली एक व्यक्तीचं नुकसान म्हणजे त्या अख्ख्या त्यांच्यासोबत असणाऱ्या कमीत कमी 100 लोकांचं नुकसान आहे. लक्षात घ्या, एवढ्या 100 लोकांचं नुकसान करून कोणाचाही फायदा होत नाही. तो वास्तुशास्त्र योग्य मार्गदर्शन घेतलं तर याचा चांगला सपोर्ट आपल्याला मिळू शकतो, चांगला फायदा होऊ शकतो. आपली कुठली इंडस्ट्री असेल, कारखाना असेल किंवा भविष्यात चालू करण्याची इच्छा असेल, प्रत्येकाने व्यवसाय करावा, प्रत्येकाने पैसे कमवलेच पाहिजेत. हे प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकाने पैसा कमवलाच पाहिजे, पण प्रत्येक पैसा कमवताना त्याच्यामध्ये अडचणी येऊ नयेत याचा जर आपण योग्य उपाययोजना जर करून घेतल्या किंवा योग्य मार्गदर्शन जर घेतलं वास्तुशास्त्राचं, तर भविष्यात नुकसान होणार नाही, नुकसान आपल्याला टाळता येऊ शकतं. हेच आमचा सांगायचा मतितार्थ आहे. वास्तुशास्त्र संदर्भात आपल्याही काही समस्या असेल, आपण फोन नंबर आहेत त्या नंबरवर संपर्क साधू शकता. धन्यवाद.